नमस्कार मंडळी, चला तर पाहूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. खिलाफतीचा ऱ्हास. इस्लामाची भरभराट चालू असता त्याबरोबर उत्तरोत्तर ऐशोआरामही वाढत होता. मुसलमानांची सत्ता जितक्या जोराने वाढली तितक्याच वेगाने ती कमीही होत गेली. आरंभीची धर्मनिष्ठा नाहीशी होऊन ते चैनी बनले. उस्मान खलिफा तेलाचा खर्च वाचवण्यासाठी आपला दिवा स्वतः मालवीत असे. उस्मानच्या पश्चात 100 वर्षाच्या आतच अल महदी नामक खलिफा झाला. त्यास केवळ बर्फ वाहून नेण्याकरता 500 उंट लागू लागले. दूरदूरच्या प्रांताचे सुभेदार बंडे करीत. दरबारात ही नाना प्रकारचे घोटाळे चालत. आज एखाद्यास दिवाणाचे पद मिळाले तर उद्या त्याला फाशीची शिक्षा भोगण्याचा प्रसंग येई. विशेषतः अरब लोकांकडूनच फार जुलूम होऊ लागला. कोणीतरी भोंदू इसम पैगंबर म्हणून पुढे येई. खुरासानात अरबी पैगंबराविरुद्ध उघड बंड झाले. तेथे सन 820 मध्ये याकूब नावाच्या इस्मानी खलिफांचा अंमल झुगारून देऊन स्वतंत्र राज्य स्थापले. सन 861 पासून पुढे हळूहळू खलिफांच्या सत्तेचा ऱ्हास होत चालला. निरनिराळ्या प्रांतातील त्यांचे सुभेदार स्वतंत्र झाले आणि तेच मोठमोठे राजे होऊन बसले. स्पेनमधील त्यांच्या सत्तेचा अंत सन 1033 झाला. अल्फोन्सो याने पुनरपी ख्रिस्ती राज्याची तेथे स्थापना केली. पूर्वेकडील तुर्क मुसलमानांनी मध्य आशियात बुखारा वगैरेंकडे एक स्वतंत्र राज्य उभारले. आफ्रिकेतील सुभेदार स्वतंत्र होऊन ते इजिप्तमध्ये राज्य करू लागले. सिरिया प्रांतही स्वतंत्र झाला. युरोपात मुसलमानी सत्तेचा अवशेष तुर्कस्तानचा बादशाह एवढा मात्र पुढेपर्यंत राहिला असून याच्याच ताब्यात आशियातील तुर्कस्तान वगैरे देश होते. अशा प्रकारे राज्याची फाटाफूट झाली. सन 945च्या सुमारास बगदादची खिलाफत संपुष्टात आली. त्यानंतर राज्य म्हणून फारसे नव्हते. फक्त वाडा व दरबारचे अल्पस्वल्प वैभव सन 1258 पर्यंत चालू होते. बगदाद येथे नामधारी खलिफा गादीवर असे आणि ठिकठिकाणच्या प्रांतात स्वतंत्र झालेले मुसलमान राजे आपापल्या गादीची वस्त्रे या खलिफाकडून आणविण्यात मोठे भूषण मानीत. सन 1453 तुर्कींनी कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून येथे आपले राज्य स्थापिले. नंतर कैरो येथील खलिफांचा पराभव करून सन 1516 तुर्काचा बादशाह पहिला सलीम यांनी खिलाफत आपणाकडे घेतली. परंतु महमदाच्या वंशातील नसल्यामुळे इराणचा शाह इस्माईल याने शियापंथी खलिफा हे पद धारण केले. त्याचा मुलगा तेहमास हा त्याचे मागून आपणास खलिफा म्हणवू लागला आणि हुमायून त्याचकडे मदत मागण्याकरिता गेला असता आपणास खलिफा मानावे अशी त्याने हुमायूनास अट घातली. कॉन्स्टॅन्टिनोपलचे खलिफास व अद्याप सर्व मुसलमान खलिफा मानीत. सन 1923 तुर्क लोकांचा पुढारी मुस्तफा कमाल पाचा याने अंगोरा येथे तुर्काचे लोकसत्ताक राज्य स्थापून खलिफांची राजकीय सत्ता काढून घेतली. त्यांची धार्मिक सत्ता कायम असून रोमच्या पोपप्रमाणे तो प्रमुख मानला जातो. जगाच्या संस्कृतीत अरबांचे कार्य. आशिया व आफ्रिका खंडातील पुष्कळसे प्रदेश आणि स्पेन वगैरे दूरचे देश अरबांनी जिंकले. तथापि त्यांच्या स्वभावातील मूळचा अकुंठितपणा नाहीसा झाला नाही. एवढ्यात मोठ्या विस्तृत राज्याची नवीन जबाबदारी सांभाळण्याचे धाडस त्यास कधी झाले नाही. नको नको म्हणत असता हे विजय त्यांच्या अंगावर येऊन कोसळले. त्यांच्या पहिल्या कडव्या स्वभावाबरोबरच त्यांचे जातीदोष व अंतवैमनस्य कायमच राहिले. ते कितीही दूर लढत गेले असले तरी त्यास वाटे की आपण अरबस्तानच्या वाळवंटातच झगडत आहोत. हे जातीद्वेष त्यांनाच अतिशय भोवले. त्यांची भरभराट एकदम खुंटली. आरंभी रोमन व जर्मन या दोघा युरोपियन लोकांस त्यांनी बहुतेक प्रासून टाकल्यामुळे त्या युरोपियन लोकांचा समूळ निपात होऊन सर्व युरोप खंड अरबांच्या हातात जाण्याचा योग आला होता. पण अरब व तुर्क यांच्या अंतःकलहामुळे तो योग टळला. नाहीतर जगाचा पुढील इतिहास अगदीच बदलून गेला असता. तुर्क व मोगल लोकांनी पुढे जे विजय संपादिले त्यास अरबांनी हातभार लावला नाही किंवा त्यास आपली सुधारणा अरबांनी दिली नाही. इतकेच नव्हे तर पुढे जेरुसलेमविषयी मुसलमान व ख्रिस्ती या दोन धर्माच्या लोकांमध्ये तंटे उपस्थित होऊन प्रचंड युद्धे झाली. त्यास धर्मयुद्धे ही संज्ञा इतिहासकारांनी दिली आहे.
त्यात सुद्धा अरबांनी तुर्कास सहाय्य केले नाही. अरब व तुर्क हे सर्वथैव भिन्न होते. तुर्कास ते आप्त समजत नसत. गेल्या युरोपियन महायुद्धातही अरब तटस्थच राहिले. जगाच्या संस्कृतीत अरबांनी मोठीच भर घातली आहे. प्राचीन काळच्या सुधारणेत जेवढे म्हणून चांगले होते तेवढे सर्व ग्रहण करून आणि त्यास स्वतःची पुष्कळ भर घालून त्यांनी तो भाग ख्रिस्ती युरोपास दिला. आशिया मायनर व स्पेन या 2 देशात तर मुसलमानांनी हर एक विषयात जे प्रावीण्य संपादिले तसले पृथ्वीवर त्यापूर्वी कोणीच संपादिले नव्हते. दरबारचा थाट, फौजेची रचना व राज्याची व्यवस्था या बाबतीत अरबांनी जुन्या इराणी लोकांचे व ग्रीक सुधारणेचे अनुकरण केले. एका पुरुषाच्या हातात अनियंत्रित राजसत्ता असावयाची असाच अरबांचा प्रघात होता. पण अरबांनी स्वतः निर्माण केलेला विषय म्हणजे मुसलमानी कायदा होय. कायदेपंडित रोमन कायद्यास जो मान देतात त्याच्या खालोखाल तो मान ते अरबी कायद्यास देतात. अरब जेथे जेथे गेले तेथे त्यांनी व्यापारास नवीन स्वरूप व उत्तेजन दिले. फिनिशन लोकांनंतर व्यापारात महत्त्व पावलेले लोक अरब होत. अरेबियन नाईट्सच्या पुस्तकात अरबांच्या व्यापारी उद्योगाचे प्रतिबिंब पडले आहे. वाङ्मयात अरबांनी फार चांगले काम केले. कादंबरीचे रचनाचातुर्य त्यांनी इराणी लोकांपासून घेतले. अरेबियन नाईट्समध्ये अरबांच्या राहणीचे व बगदादचे दरबारचे उत्कृष्ट चित्र वठलेले असून त्या पुस्तकाने एकंदर पृथ्वीवरील अमूल व अजरामर ग्रंथात मोठीच भर घातली आहे. अरबांच्या कवित्व शक्तीचाही चांगला विकास झाला होता. अरब विद्वानांनी सृष्टिशास्त्रात सुद्धा पुष्कळ उद्योग केले. दूरदूरचे प्रदेश जिंकण्याचा व व्यापार वाढवण्याच्या नादात त्यांनी भूगोलशास्त्राचा अभ्यास करावा लागला. खगोल, भूमिती, अंकगणिती, बीजगणित, वैद्यक, धनसंपदाशास्त्र, प्राणिशास्त्र वगैरे अनेक विषयात पुरातन आर्याचे व ग्रीक लोकांचे शोध स्वतः शिकून त्यांनी आपल्या बुद्धिसामर्थ्याने त्या विषयाची नवीन रचना केली. तीजवरच अरबाचे युरोपियन सुधारणेचा पाया रचलेला आहे. वैद्यक विषयास शास्त्राचे स्वरूप अरबांनी आणले. गणितातील दशांश पद्धती मूळ अरबांनी शोधून काढली. त्यामुळे पुढील शास्त्रांचे काम फार सुकर झाले. अशा प्रकारचे उद्योग करून मोठमोठ्या पाठशाळा व पुस्तकालये अरबांनी निर्माण केली. युरोपातील ख्रिस्ती राष्ट्रे निद्रावस्थेत घोरट पडली असता बगदाद, कैरो व कोंढवा येथील विद्यालये सर्व जातींच्या व सर्व धर्माच्या लोकांस ज्ञानामृत पाजून ज्ञानवृद्धी करीत होते. कैरो येथील अरबांचे पुरातन विश्वविद्यालय अद्यापही हयात आहे. इमारती बांधण्यात तर मुसलमानांनी आपले नाव सर्वत्र चिरंतन करून ठेवले आहे. अरबांनी नवीन बांधणी प्रचारात आणली. ग्रनडा येथील अरबी इमारतींच्या बांधणीची नक्कल अद्यापही युरोपचे मोठमोठे चतुर शिल्पशास्त्रज्ञ करीत असतात. शास्त्रीय ज्ञानाच्या वृद्धीने अरबांनी या 500 वर्षात अनेक मोठमोठे शोध लाविले. त्यांनी होकायंत्राचा उपयोग प्रचारात आणला आणि पृथ्वीवरील बहुतेक भागात समुद्रप्रवास करून दूरदूरच्या ठिकाणी आपल्या वसाहती व व्यापार वाढविला. जमिनीवरूनही व्यापाराचे मोठमोठे नवीन हमरस्ते त्यांनी प्रचारात आणले. इतिहासासही ते विसरले नाहीत. तसेच ज्योतिष, कविता व लेखनकला या विषयास त्यांनी उत्तम चलन दिले. हिंदुस्थानचे पुष्कळ लोक बगदाद येथे येऊन राहत असत. चरक व सुश्रुत या 2 आर्यवैदिक ग्रंथांचे तर्जुमे अरबी भाषेत दोघा ब्राह्मणांनी केलेले आहेत. अरबांनी महप्रयास करून मिळवलेले ज्ञानभंडार पुढे तुर्कांनी धुळीस मिळवले. तुर्कांनी पुस्तकसंग्रह जाळिले, शास्त्रीय उपकरणे मोडून टाकली आणि विद्वानांचा शिरच्छेद केला. त्यामुळे अरब सुधारणा लयास गेली. मुसलमानांची व ख्रिस्तांची 200 वर्षे जी धर्मयुद्धे चालली त्यामुळे सुधारणेचा समूळ नाश झाला. अरबी सुधारणेचा समूळ नाश झाला. स्वरक्षणाकडे लक्ष लागल्यामुळे ज्ञानार्जनाचे काम बंद पडले. ही धर्मयुद्धे झाली नसती तर सुधारणेचा पगडा युरोपियन सुधारणेवर बसला असता. या युद्धांचे वर्णन ब्रिटिश रियासतीत आले आहे. डमाकस व बगदाद याचप्रमाणे कैरो, कोंढवा व ग्रनाडा येथे कैक वर्ष अरबांच्या राजधान्या होत्या. ती शहरेही विद्या, कला व वैभव या संबंधाने बगदादप्रमाणेच नामांकित झाली होती. कैरो व कोंढवा येथील नामांकित विद्यापीठांनी मानवी प्रगतीस चांगले उत्तेजन दिले आहे.
ग्रनाडा येथे मोठमोठ्या स्त्रियांनीही विद्येच्या कामात लौकिक मिळवलेला आहे. स्पेनच्या बाजूने युरोपास वरिष्ठ सुधारणा पोहोचण्याचे उच्च काम अरबांनी केले. सभोवार निबिड अज्ञान अंधकार पसरला असता स्पेन देशात अरबांनी जी प्रचंड ज्ञानज्योत उजळली तीच युरोपच्या भावी उदयास कारण झाली. कैरोची भरभराट अशाच प्रकारची होती. सर रिचर्ड बर्टन नावाचा प्रसिद्ध विद्वान इंग्रज गृहस्थ निरनिराळ्या इस्लामी प्रदेशात 40-50 वर्षापर्यंत प्रवास करीत होता. सिंधू नदीपासून अटलांटिक महासागर पावे तो सर्व प्रदेशात फिरून त्यांनी मुसलमानांविषयी हरेक प्रकारची माहिती मिळवली. अरेबियन नाईट्सचे सुरस भाषांतर याच रसिक गृहस्थाने इंग्रजीत केले. या भाषांतराचे मोठाले 10 भाग त्याने छापिले असून शेवटी टर्मिनल इसे नावाचा 300 पानांचा एक निबंध लिहून त्यात त्याने तत्कालीन स्थितीचे विवेचन केले आहे. त्याशिवाय त्याने निरनिराळ्या मुसलमान देशांची प्रवास वर्णनेही लिहिली आहेत. अरबांचा स्वभाव, मुसलमानी धर्माची योग्यता, बगदादच्या खलिफांचे वैभव आणि तत्कालीन लोकांचे आचारविचार इत्यादी अनेक विषयांवर बर्टनने उपयुक्त माहिती दिली आहे. मुसलमानांचे स्वभाव रहस्य व पश्चिम आशियातील राष्ट्रांची मुसलमानी आमदानीतील स्थिती समजून घेण्यास बर्टनचा लेख उपयोगी पडतील. आजच्यासाठी धन्यवाद.